रिटर्न जायला लागेल माहिती का, सायकलला धडकलं हे काय, ह्याला धडकलं नाही, मग ह्यालाच धडकलं ते. आपल्या गाडीचं आहे ना एक नवीन फीचर मला कळलेलं आहे, मला ऍक्च्युअल खरंच माहित नव्हतं. बघा नवीन गाडीत काय भरून आणलंय. यू लेडीज आहे का, थांबवतो बघा. अरे मी आला तर नाही तू. जय श्रीराम पब्लिक, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. संध्याकाळचे 6:30 वाजलेले, दिवसभर ब्लॉगच काढला नाही, थोडीशी गडबड होते त्यामुळे ब्लॉग काढला नाही. आत्ता पण गडबडच आहे म्हणा, आजचा दिवस पूर्ण आपला कामातच गेलेला आहे. आत्ता पण आपण लोहगावला चाललेलो आहे बिकॉज ऑफ इव्हेंट, ऑर्डरसाठी चाललेलो आहे. पण आज पहिल्यांदाच आपण ऑर्डरवर आपली नवीन गाडी नेतो. एक तर मी असं ठरवलेलं की नवीन गाडीत पोती फिती म्हणजे मटेरियल व्हायचं नाही, आपली रोनची आहे त्यातच व्हायचं. पण म्हणलं चला जाऊ, आज नवीन गाडी घेऊन जाऊ. सो स्टे ट्यून, बघत राहा. चॅनलला सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब करा. 2 काम आहेत आज, कुठं जातोय काय जातोय बघत राहा. आणि आपल्या भावांनी मला प्रश्न विचारलेला कमेंटमध्ये की दादा यूट्यूबमधून किती अर्निंग होतं तुझं, आणि यूट्यूबच तुझं अर्निंग सोर्स आहे का वेगळा काय बिझनेस पण करतो तू. सो बघा नक्की मी काय काम करतो, कुठनं अर्निंग येते. यूट्यूबवरनं मला अर्निंग येत नाही, यूट्यूबवरनं मला चिचूक येतात, त्यातून माझा डेली एक्सपेन्स पण भागत नाही. जे काय चालू आहे माझ्या बिझनेसवर चालू आहे. सो चला आज तुम्हाला दाखवतो नक्की मी काय करतो. चला. थोडं जरा आवरत होतो, त्याच्या नादाने ब्लॉग कंटिन्यूच नाही केला, डायरेक्ट गाडीत बसून ब्लॉग कंटिन्यू केला. ॲक्च्युली आपण चाललेलो आहे लोहगावला. आज एक तर नवीन गाडी घेऊन पहिल्यांदाच आपण कामावर चाललेलो आहे. काल गेलतो रात्री आणि क्लायंटची रिॲक्शन बघून आम्हालाच हसायला आलं रात्री. आता आज बघू काय होतंय. 2 काम आहेत, मॅनेज करूया आणि मग मे बी छोटाच व्लॉग काढेल किंवा काय होतं कामाची गडबड असली ना मग सुचत नाही व्लॉग्स अँड ऑल नाही का. सो त्यामुळं जाऊया कसं काय व्लॉग होतं आजचा. स्टेटून बघत राहा. वाघोलीत आलेलो आहे. काय गर्दी रोडला, काय गर्दी. भाजी मंडईच्या वर तर आहे, भाजी मंडईच आहे म्हणा इथं, पण जरा लईच गर्दी झालेली आहे. सो गाईच चला लोहगावमध्ये पोहोचलेलो आहे. 1 किलोमीटरवर राहिलेलं आहे. इकडं आलेलो आहे कामानिमित्त. काय करणार आहे नक्की ते तुम्हाला तिथं पोहोचल्यावर कळेलच. बाय द वे हा जो क्लायंट आहे ते आपलं सबस्क्रायबर आहेत. सो भेटले तर ठीक, नसेल नाही भेटायचं म्हणा, त्यांचंच लग्न आहे तेव्हा खायचं भेटतंय तेव्हा. सो चला काय करतोय काय नाही करतोय कळेलच, आणि इथून पुढं कुठं जाणार आहे ते पण कळेलच. कंटिन्यू करा तुम्ही. त्या बेकार गुगल मॅपने कुठं आणलंय बघा, डायरेक्ट डी एंड समोर. आता कसं करायचं, आता गाडी वळवायला जागाच नाही. आहे का जागा पुढं वळेल काय माहिती वळते का तर. बरं जरा धंद्याचा विषय बघ जरा तू. अरे अशी जरा लॉंग मारतो रे. बस का नाही बसणार शुभम नको नाही बसणार. जाऊ दे. मग एक काम करू, रिव्हर्स ते घालायला लागल. सो गाईतल्या पुढवून बसलंय सगळं. सगळं लफडं झालंय त्याच्या आईला. कुठं आणलंय काय कळाना. सरळ घे. आता अख्खं रिटर्न जायला लागेल माहिती का. तिकडं बघा पुढं पोहोचलेलं इथं. आणि मग अशी एका येड्या बारकं पोरग सायकलला धडकलं. हे काय ह्यालाच धडकलं, काय झालं पडलंच का स्क्रॅच नाही, मग ह्यालाच धडकलं तो बारकं. त्याच्या आईची त्याला काय बोलता बी आहे ना, असला मार वाटत होता ना. तिकडं कुठं बघत चाललंय नेऊन धडकलं. आता गाडी डायरेक्ट आत घालणार, इथं लावायचंच नको कुठं सांगू. क्लायंट पण आहे ना, प्रॉपर ॲड्रेस पण सांगा ना कुठं जायचं 10 वेळा मी विचारतोय कुठं ते सांगा ना व्यवस्थित. चालायचं. सो पोचलेलो आहे, काम राखतो पटपट. काय काम करतोय स्टेटन बघत राहा. आलेलो आहे फायनली, गाडी इथं लावलेली आणि काम चालू केलेलं आहे लगेच. लय अवघड काम. हे बघा कुत्र लागलंय, भूक आहे आतमध्ये.
काम उरकतो पटपट. ह्याच्यानंतर अजून एक ऑर्डर आहे बाबा, तिकडं पण जायचं. सो गाईज, लय घाण रशमध्ये काम झालेलं आहे. हे बघा समोर काय दाखवता आलंच नाही, पण ठीक आहे, काय विषय नाही. आता गेट लावून घेतो. अजून एक ऑर्डर आहे, तिकडं जायला आम्हाला लेट झालेलं आहे. क्लायंटने आम्हाला एक टाईम दिला होता 8:30चा, 9 वाजले तरी पण क्लायंटचा तपास नाही. हो येऊ का, लक्ष ठेवा बघ थोडं. सो आता रंग गाडी, 1 तासाचा रोड आहे. आता मी आपला टाकतो, भूक लागलेली आहे, पण पहिलं म्हटलं काम उरकून मग खावं. सो चला बघ बरं मॅपला लाव. आता ये फोन, आता सगळ्यांनी सीट बेल्ट लावा. आता गाडीची खरी पावर आता दिसणार रे. 10 म्हणून आई घातली बाबा, आताच ते करायला लागल. CNG असली पाहिजे, पेट्रोलला तर काय करत आहे बरेल. एअरपोर्टला आलेलो आहे पार आपण बघा, आणि आता ऑलमोस्ट 36 मिनिट्स 16 किलोमीटर्स राहिलेले ओनली. मग दुसरं काम मग निवांत. कामाच्या गडबडीत काय होतं, पाळापळीच्या गडबडीत आहे ना काही सुचत नाही. पण काय डेली व्लॉग चालू केलाय म्हणून काय ना काहीतरी काढायचा प्रयत्न, बाकी काय विषय नाही. सो चला जाऊया, काम आपण मग उरकू, मग काय टाइमपास करायचाच आहे आपल्याला. हे बघा आत्ता आपण कुठे एअरपोर्ट रोडला आहे. आठवते का काय जे व्लॉग कंटिन्यू आपला पाहतात त्यांना माहितीच आहे की कसं एअरपोर्टला भाई 2 व्हीलरवर यायचं सकाळचं, बॅगा फिगा ह्याच्यावर नाही का, बॅगा फिगा नाही का पुढं टाकायचो आणि सकाळच्या बारी यायचो शेटला घ्यायला. आता बघा दिवस काय आलेले आहेत. हे बरोबर चाललंय का? हा डिझनीलँड बनवलं कुठे, काय कॉन्सर्ट आहे काय लग्न आहे? कॉन्सर्ट. अरे आपल्याला काय माहित असतं का नाही कॉन्सर्ट बिन्सर्ट काय, की काय दिवस आले बघा. की लय पण लांबची गोष्ट नाही, मागच्या महिन्याचीच गोष्ट आहे की भाऊ 2 व्हीलर वगैरे यायचो मस्त नाही का सकाळच्या पारी, किंवा संध्याकाळी कधी बी थंडी गारटा नाही काय नाही, जर्किंग फिरकिंग टाकून यायचो एअरपोर्टला. खोटं नाही सांगत, मला लाज वाटायची 2 व्हीलरवर तिला घ्यायला यायला नाही का. पण दिवस कसे पलटले बघा, आपण गाडी घेतली. पोचलेलो आहे आणि हे बघा 81 टाकतो बघतो. सुपशोरकर 81चा मालक, 81चा मानकरी. गाडीचा फार बाजार उठलाय. सो काहीच आपण पोचलेलो आहे पिंपरी चिंचवडमध्ये. हे आपलं दुसरं लोकेशन. हे बघा नवीन गाडीत काय भरून आणलंय. इव कसा आहे विषय, इव पैसे पैसे घ्या. आता हे चिखलात ठेवायला, डायरेक्ट तिकडंच ठेवायला लागेल. आपल्या गाडीचं आहे ना एक नवीन फीचर मला कळलेलं आहे. मला ऍक्च्युअल खरंच माहित नव्हतं, पण हे बघा आता कसे आहेत, लाईटी बी लागतात. मला माहित नव्हतं लाईटी पण लागतात लॉक केल्यावर, अनलॉक केल्यावर सॉरी. बघा झाले पण पैसा वसूल. सो गाई चला, काम उरकलेलं आहे आपलं. आता देऊ कल्टी. हे बघा क्लायंट दुसरे हॅपी क्लायंट्स आहेत आपले, सगळे हॅपी कस्टमर्स असतात आपले. चला आता आम्हीच हॅपी नाही, कारण भूक लागलेली आहे. चला जाऊया पटकन. 12 वाजलेले आहेत ऑलमोस्ट, आणि दिवसभराचे सगळी कामं उरकलेली आहेत आज. आणि फायनली थकून घरी चाललेलो आहे आम्ही. खोटं नाही सांगत, खाल्लं पण नाही, इतकी भूक लागलेली, पण कामाच्या गडबडीत काय लक्षात राहत नाही. जेवण पाणी पिणी काय लक्षात राहत नाही. आता जाताना जेवतो आणि मग घरी जातो. ते काय होतं, कामावर रसले असते, पहिले असते ना, त्याच्यामुळं सुचत नाही व्लॉग्स अँड ऑल काढायचं. हे आता कुठून आलतो रे, लेफ्ट सुचत नाही व्लॉग्स काढायचं. पण ठीक आहे, काय विषय नाही, करायला लागतं. आता डेली व्लॉग्स आहेत म्हणल्यावर जरा थोडंफार ऍडजस्ट करा. एखाद दिवस पाहिजे असलं की नाही होत प्रॉपर.
उद्या गाडीला फिल्मिंग करायला जायचंय. उद्याचा ब्लॉग एक नंबर होईल. कशी डेविल दिसेल गाडी. आणि अजून गाडीचं लय जणांनी मला नावं सांगितल्यात, पण काय त्यातलं मला एक बी पटलं नाही. बघू माझ्या डोक्यानेच आता काहीतरी जुगाड लावतो. आणि 2-3 अशा पण कमेंट होत्या की बाबा युट्यूबवरनं किती कमावतो, गाडी घोडा घेतलाय ना आता. तर युट्यूबवर ना आपली चिचुकी कमाई आहे. म्हणजे डेली एक्सपेन्स पण निघत नाही, 100-200 रुपये बी नाही निघत. हे जे काही चालू आहे धंद्यावर चालू आहे आपल्या. होप सो पुढे गेल्यावर काही ना काहीतरी होईल आपलं. युट्यूब तर्फे थोडंफार काही ना काहीतरी भेटेलच. पण सध्याला ते युट्यूबची अर्निंग नाहीतच म्हणायला आहे. जेवढं येतं तेवढं लय नॉर्मली किरकोळ एकदम. आणि अजून 2-3 जण असं पण म्हणलेले की बाबा तुझी जर्नी सांग, कसं स्टार्ट केलं, काय केलं. त्याचा पण एक ब्लॉग मी लवकरच बनवतो. आता सध्या एनर्जी नाही, माझ्यात भूक लागलेली आहे. पहिलं खातो पितो आणि मग जाऊया. सो काहीच हा देवा आगा गा 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 पोट दुखायला लागलं. ते आपोआप बंद होतं. हा सो मंडळी चला, लय घात भूक लागली, जरा खातो काहीतरी. हा बघा चला झालेलं आहे खाऊन, जाऊया आता. हे बघा लाईव्ह क्रॅश झाले, लाईव्ह ऍक्सिडेंट झाले. हा लेडीज आहे का? थांब उतरून बघू. नाही ड्रिंक केली. हा बंद दिसते आता. त्या पाकाट आहे त्यामुळेच कोण उचलला ना त्यांना. सो गाईज हे बघा समोर ऍक्सिडेंट झालेला आहे. उचला म्हणा काय फाकाट असलं तरी काय. अरे अपोजिटने कसं काय गाडी चालवते तो. हा लेडीज अरे ती मांग्यासारखी गाडी नाही ना यार. हा अरे मी आला तर नाही ना तू. भाई काय करायचंय, थांबायचंय का? हा बेकार विषय रे, बेकार विषय. गाड्या बंटी आहे काय? नाही थांबायचंय का? नको नको जाऊ दे चल. गाईज बेकार विषय भाऊ. त्यामुळे गाड्या सावकाश चालवत जावा, जीवाची काळजी करा, घरच्यांची तरी करा. तुम्ही तिकडं गुलातला तडफडला काय केला कोण बघा येणार रे. आता बघितलं का लाईव्ह उदाहरण बघितलं का, पडलेलं कोण उचलत बी नव्हतं. त्याला अवघड असतं. गाड्या सावकाश चालवा त्यामुळं. आणि पडून तर चालूच नका फाकाटून. 10 रुपया घरी झोपा मस्त, कवर बी प्या. सुचलंच नाही पाहिजे असले प्या, पण घरी प्या. रोडला नका पिऊ. एक तर तुम्ही खापला ना 2 दिवसांनी तुमचं नाव बी नाही कोण काढणार. हायतवर जगून घ्या चांगलं, लावा ताकद, जातो घरला. 1:15 वाजलेले आहेत आणि घरी पोचलेले आहेत. सो डन फॉर द डे. आजसाठी एवढंच. भेटूया उद्याच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. उद्या काय करतोय काय नाही करतोय स्टे ट्यून. सो बाय बाय, गुड नाईट.